नाश्त्यासाठी आपण नेहमीच वेगळे प्रकार बनवत असतो. पण मुलांना नवीन काहीतरी खायचे असते. तर आज मी तुमच्यासोबत अशीच एक नवीन आणि भन्नाट अशी रेसिपी शेअर केली आहे, जी की लहान मुलांचीही फेवरेट असणार आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर चला लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला सगळे बटाटे चांगले असे मॅश करून घ्यायचे आहेत एका बाउलमध्ये. तर मी इथे बटाटे चांगले असे गाळ शिजवून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला असे बारीक करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने. आता यानंतर इथे मी 1 वाटी भरून मुरमुरे यामध्ये ॲड केलेले आहेत. आता मुरमुरे घातल्यानंतर आपल्याला इथे 2 चमचे मी बेसन पीठ ॲड केलेले आहे. तर ते आपल्याला बाइंडिंगसाठी लागणार आहे. आता यामध्येच बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे आणि थोडंसं टोमॅटो घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल गाजर किंवा मग बीट तुम्ही या ठिकाणी ते सुद्धा ॲड करू शकतात. आता यामध्ये लाल तिखट, हळद आणि थोडंसं आपल्याला दही घालायचं आहे. यामुळे या पदार्थाला खूप छान अशी टेस्ट येते. आता हे चांगलं आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे, याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी आप्पे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आपल्याला असे छोटे छोटे बॉल याचे बनवून घ्यायचे आहेत आणि कमी गॅसवरती याला छान असं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि कमी गॅसवरती याला झाकून ठेवायचं आहे 2 ते 3 मिनटासाठी. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहेत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मलासुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते आणि मी तुमचे धन्यवाद करू शकेल. तर हे पहा मंडळी, एक साईड मस्त आपली छान अशी वाफून निघलेली आहे. तर हा नाश्ता कमी तेलामध्ये होतो, जास्त तेलाची गरज पडत नाही आणि इन्स्टंट असा बनून तयार होतो. मधल्या वेळेमध्ये किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट पद्धतीने आपण हा नाश्ता बनवू शकतो. मुलांचा हा नाश्ता फेवरेट असणार आहे. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.